शायनी बॉईज लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. शायनी बॉईज, शायनी बॉईज कृपया लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. शायनी बॉईज, आपण आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहात, लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. पुन्हा एकदा धमाल मॅच मैदानामध्ये सुरू होते. पहिला चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. अफजल 11 महाड विरुद्ध शायनी बॉईज वडवली या दोन संघामध्ये ही मॅच आपण बघतोय. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर शायनी बॉईज वडवली हा संघ मैदानामध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना बघतोय. सरावाचं त्यांचं मैदान आहे. या मैदानातला सगळा खाचा खोचा त्यांना माहित आहे, चढ उतार माहित आहे, या खाच खड्डे माहित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अफजल महाड संघाचं आव्हान त्यांच्या समोर. सूरज करकरे पहिला चेंडू 4 धावा खेळला, एक्स्ट्रा कव्हरला हा खेळला फटका, 1 धाव तिथं सूरज करकरेला. 5 धावा धाव फलकावरती अफजल 11 महाड. आणि स्ट्राईक एंड वरती ज्या खेळाडूचा सहज सुंदर खेळ मनाला वेड लावतो असा फलंदाज म्हणजे योगेश पेनकर. महाड नाही तर रायगड तालुक्याचं भूषण, रायगड तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचा अभिमान असलेला हा खेळाडू म्हणजे योगेश पेनकर. टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये निश्चित प्रकारे परदेशवारी करत असतानाच आपल्या विभागाला जगप्रसिद्ध करणारा खेळाडू. फुल टॉस चेंडू, इथे फटका एक्झिक्यूट करतोय, डीप लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, षटकार. या अगोदरच्या सामन्यामध्ये योगेश पेनकरला आपण पाहिलं होतं असाच फटका खेळताना. थोडासा वर होता हा चेंडू आणि त्यानं मात्र परफेक्ट शॉट खेळला. या अगोदरच्या मॅच मध्ये तो हाच फटका खेळताना फसला होता. धावफलकावरती आहेत 11 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना अफजल 11 महाड. सैमन परत एकदा स्क्वेअर अप्परकट खेळला, थोडासा उंच खेळला, 1 टप्पा घेतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. योगेश पेनकर खर तर स्क्वेअर कटचे खूप लाजवाब शॉट खेळत असतो. आज मी सकाळी बघितलं होतं एक फटका त्याने थोडासा वर खेळला होता. आज देखील तोच प्रयत्न त्याने इथे केला, मात्र षटकाराची अपेक्षा होती, तिथे मिळाल्या 4 धावा. धावफलकावरती आहेत 15 धावा. छोट्या मैदानांमध्ये निश्चित प्रकारे असे फटके खेळण्याची डेअरिंग खेळाडू करतात. मोठं मैदान असल्यानंतर मात्र तुम्हाला जमिनीच्या समांतरच फटके खेळावे लागतात. आपण बघतोय परत एकदा योगेश पेनकर. फुल टॉस होता, अक्रॉस दी लाईन खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव योगेश पेनकरला मिळते आणि धाव फलकावरती 16 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये अजून सुरू आहे. चांगली सुरुवात आहे. सूरज करकरे आणि योगेश पेनकर या दोघांकडून देखील दोघांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सुंदर इनसाइड आउटचा शॉट डीप लॉंग ऑफला आपण पाहिला, तो सूरज करकरेच्या बॅटमधून. 4 धावानंतर 1 षटकार 1 चौकार योगेश पेनकरच्या बॅटमधून. दोघांनी बिगुल वाजवलेला आहे. युद्धाचा बिगुल तर केव्हाच वाजलेला आहे आणि ही मॅच युद्ध सदृश होणार या शंका नाही.
याबरोबरच इथे पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता, बाउन्स थोडा अधिकचा मिळाला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. निर्धाव चेंडू, षटक मात्र पहिलं संपलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. यजमान संघाला निश्चित चांगली संधी इथे असू शकेल. सरावाच्या मैदानामध्ये त्यांना खेळायचे, त्याचा अधिकचा फायदा त्यांना होऊ शकतो. आपण पाहिलं असेल की मागच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये भारत पहिल्यांदाच टेस्ट सिरीज जिंकणार असं वाटत होतं. पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर पुढचे दोन्ही सामने भारतानं गमावले. वन डे मध्ये तर एकही मॅच भारताला जिंकता आली नाही. परदेशी खेळपट्ट्यांवरती एक वेळ अशी होती की भारताचा संघ जिंकतच नव्हता आणि घरच्या खेळपट्ट्यांवरती मात्र भारताचा संघ शक्यतो पराभूत होत नव्हता. अलीकडे वेगवान गोलंदाजांचा खूप मोठा ताफा भारतीय संघामध्ये आहे. आग ओकणारे गोलंदाज आहेत आणि विशेष म्हणजे आपण बेंच स्ट्रेंथ म्हणतो गोलंदाजांची, ती सुद्धा मजबूत आहे. त्यामुळे परदेशी खेळपट्ट्यांवरती सुद्धा भारतीय यशस्वी ठरतायत. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला आपण हरवलेला आहे, इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला हरवलेला आहे, पण दक्षिण आफ्रिकेमध्ये मात्र जाऊन आपण त्यांना कधी हरवू शकलेलो नाही. यावेळेस सरळ बॅटने खेळला हा फटका, गॅप मोठा आहे. योगेश पेनकर, काय सुंदर फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू ढकलून दिला 4 धावांसाठी. हे कौशल्य त्याच्याकडे आहे. गॅप शोधणं हे खूप महत्वाचं आहे. मगाशी मी त्याच्यावरती चर्चा केली होती की फील्ड सेटिंग काय आहे तुम्ही बघितलं पाहिजे. योगेश पेनकर कडून या गोष्टी तुम्ही शिकू शकता. त्यानं बघितलं होतं मगाशी जो स्क्वेअर कट मारला, अप्पर कट जो मारला, कारण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या डोक्यावरून फटके खेळला तर तिथे 4-6 मिळू शकतात. पाहिजे आता डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण थोडस लॉंग ऑनच्या बाजूला इथे पूल करतोय आणि काय सुंदर फटका आहे. अफलातून टायमिंग, षटकार योगेश पेनकर. तंत्रामध्ये अत्यंत बहारदार फलंदाजी योगेश पेनकरकडे आहे. उंची कमी असेल त्याच्याकडे, पण खेळाची उंची, त्याच्या प्रतिभेची उंची खूप मोठी आहे. असं म्हणतात की फुलाचा सुगंध हा सीमित क्षेत्रामध्ये पसरतो, परंतु माणसाच्या गुणांचा सुगंध हा सगळीकडे सर्वदूर पसरतो. योगेश पेनकर हा सुगंध पसरवणारा खेळाडू आहे. वाह, रिव्हर्स अटेम्प्ट, इथे षटकार. 6 धावा योगेश पेनकरला लागोपाठचा दुसरा षटकार. या खेळाडूला रोखणं आता निश्चित प्रकारे अवघड ठरेल. योगेश पेनकर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तो खूप चांगल्या रिदम मध्ये होता. या सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केली, पाठोपाठ चौकार, त्यानंतर एक सिंगल घेतली. आता या षटकामध्ये चौकार आणि पाठोपाठ 2 षटकार. त्याची बॅट फक्त चौकार षटकारांचीच भाषा बोलते. एकेरी दुहेरी धावा त्याच्या बॅटला या मैदानामध्ये, या मॅच मध्ये माहित नाहीत. परत एकदा अलॉंग दी कार्पेट खेळलेला हा फटका, स्क्वेअर लेग सीमारेषेवरती 1 धावा आहे. सूरज करकरे प्रयत्न करत होता दुसरी देखील मिळेल, परंतु नेहमीच शांत असलेला हा खेळाडू तो म्हणजे योगेश पेनकर दुसरी धावेला तयार नाहीये. धावफलकावरती असतील धावा 33 धावा. तुम्हाला माहित असेल, विज्ञान तुम्ही शिकलेलं असाल. याबरोबरच सूरज करकरेचा हा फटका, तिथे गॅप मिळतो मिड विकेटला. चेंडू सीमारेषे बाहेर 4. दुसरं षटक मैदानामध्ये अजून सुरू आहे आणि धावफलकावरती 37 धावा. विज्ञान तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला माहिती आहे, जगामध्ये 2 प्रकारचे प्राणी असतात. एक वॉर्म ब्लडेड ॲनिमल आणि एक कोल्ड ब्लडेड ॲनिमल. म्हणजे थंड रक्ताचे प्राणी, गरम रक्ताचे प्राणी. आणि मनुष्य प्राणी हा गरम रक्ताचा प्राणी आहे. परंतु परमेश्वराने स्पेशल ऑर्डर देऊन योगेश पेनकर बनवलेला आहे. कोल्ड ब्लडेड ॲनिमल हा थंड रक्ताचा प्राणी आहे आणि थंड डोक्याने तो खेळतो, परंतु प्रतिस्पर्ध्याचा मोठा घात करतो नेहमीच. उजव्या इष्टा बाहेर टाकलेला हा चेंडू यावेळेस निर्धाव ठरेल आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 37. 2 षटकांचा खेळ संपला. सलामीची जोडी मैदानामध्ये 37 धावा 2 षटकामध्ये. अजून 2 षटक शिल्लक आहे आणि योगेश पेनकरला, सूरज करकरेला आता रोखायचं कसं हा प्रश्न येऊ शकतो शायनी बॉईज वडवली संघाच्या संघनायकासमोर. प्रश्नाचं उत्तर त्याला शोधावंच लागेल, कारण आज नाही तर उद्या कधीच नाही. जीतना है टुडे, जीत के लिए जी तोड कोशिश करनी है. आणि इथे जर प्रयत्न केले नाहीत
तर मात्र तुम्हाला या मैदानावरून मागे थांबावं लागेल. आज दिवसभरामध्ये आणि येणारे 3 दिवस आपल्या समोर जे ऑफिशियल्स असणार आहे, सन्माननीय सुहास वैद्य सर, सन्माननीय प्रशांत आंबेडकर सर, सन्माननीय प्रकाश विभूते सर, बदलापूर आणि मीरा रोड वरून मुंबईवरून हे सगळे अंपायर्स तिथे दाखल झालेले आहेत. खूप चांगलं अंपायरिंग मैदानामध्ये बघायला मिळते, कारण नियमांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी आणि त्यासाठी संपूर्णपणे माहिती असणं, त्याची अंमलबजावणी करणं, त्याचं स्टॅमिना मैदानामध्ये, एकाग्रचित्त, कॉन्सन्ट्रेशन, या गोष्टी महत्वाच्या आहेत अंपायरसाठी. आणि इथे हे सगळे अंपायर्स खूप चांगलं काम करतायत. पंचांचं काम जर चांगलं झालं ना तर मात्र मग स्पर्धेला मजा येते, स्पर्धेची उंची देखील वाढते, असा माझा अनुभव आहे. आणि या स्पर्धेमध्ये निश्चित प्रकारे हे पंच देखील 4 चांद लावतील यामध्ये स्थिर मात्र शंका नाही. दिशा दिली गॅप मध्ये चेंडू, या खेळीसाठी ओळखला जातो तो योगेश पेनकर. घातकी फलंदाजी करू शकतो तो, परंतु डोक्यावरती कायम बर्फाचा खडा त्याने ठेवलेला असतो. त्याची जी टोपी आहे ना, त्या टोपीच्या आतमध्ये एक कुपी असेल, तिथे बर्फ असेल नेहमीच, त्यामुळेच तो कदाचित इतका थंड डोक्याने खेळू शकत असेल. त्याने बघितलं चेंडू, फील्ड सेटिंग बघितली सगळी, आणि लेनचा चेंडू होता, सफल झाला आणि हलक्या हाताने लॉफ्ट केला चेंडूला, फाईन स्वीप खेळला 4 धावांसाठी. धावफलकावरती आपण बघू शकतो 41 धावा, 41 लॉस ऑफ नो, 41 धावांची अभेद्य भागीदारी. आखूड टप्प्याचा चेंडू, हो स्क्वेअर कट, यावेळेस थोडासा जमिनी समांतर, मात्र कव्हरला कोणताही खेळाडू नाही, डीप कव्हर सीमारेषे बाहेर. योगेश पेनकरचा दुसरा बहारदार चौकार. 4 धावांबरोबर धावफलकाला गती मिळेल. 45 धावा योगेश पेनकरच्या धावा यामध्ये असणार आहेत त्या 36 धावा. सिंहाचा वाटा उचलला आपण म्हणू शकतो योगेश पेनकरने. खर तर नेहमीच आपण पाहतो योगेश पेनकर, ओहो पाहिजे, परफेक्ट यॉर्कर होता हा, थोडासा मागे झाला आणि स्वीप काय पॉवरफुल खेळला, परंतु दुर्भाग्यवश तिथे क्षेत्ररक्षक होता. 1 धाव योगेश पेनकरला मिळते. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा 46 धावा, 46 ऑन बोर्ड. ही गोष्ट महत्वाची आहे. आपण पाहतो एखादा जो नवीन खेळाडू आहे तो काय करतो की 1-2-3 फटके जर चांगले लागले ना तर तो प्रत्येक चेंडूवरती अटॅक करायला प्रयत्न करतो, परंतु योगेश पेनकरकडे बघा तुम्ही, मोठे फटके खेळल्यानंतरही तो चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. ओहो यॉर्कर, यॉर्कर इथे आणि त्रिफळा उद्ध्वस्त. सूरज करकरे बाद. पहिला धक्का अफजल महाड संघाला. भिवंडीवरून टेनिस क्रिकेटचे प्रतिभावान समालोचक आणि गेली अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटची सेवा करतायत सिद्दीक बाबे सर, हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि या स्पर्धेच्या भारदस्त आयोजनासाठी त्यांनी आयोजकांचं भरपूर कौतुक केलेलं आहे. जाऊ मैदानामध्ये 45-46 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. ओहो हो लोअर फुल टॉस इथे चढवला आकाशामध्ये. राहुल सावंत इथे बाद होईल शून्यावरती. दुसरा फलंदाज अफजल महाड संघाचा कोसळला. तो पाहायचंय. वाह खूप सुंदर फटका. टायमिंग फक्त ठेवलं तिथे, ग्लान्स केला चेंडूला मिड विकेटला. 1 धाव योगेश पेनकरला मिळेल आणि याच बरोबर धाव फलकावरती असतील त्या 47 धावा. इतका शांतपणे त्याने हा फटका खेळला. खरं तर हा फॉलो होता चेंडू, या चेंडूवरती तो षटकारही खेचू शकत होता, तेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये.
परंतु त्याला माहिती पुढचं षटक देखील संघासाठी महत्वाचं आहे. तिथे जर त्याच्याकडे स्ट्राईक असेल तर संघ जास्तीत जास्त धावा बनवू शकतो. अफजल महाड संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचे, त्यामुळे एखाद्या चेंडूवरती सिंगल घेतली तर पुढचे 6 चेंडू मला मिळू शकतात. हे धोरण खूप महत्वाचं असतं. खेळाडू सुद्धा धोरणी असायला हवेत, मुत्सद्दी असायला हवेत, पराक्रमी असायला हवेत आणि त्यामध्ये त्या सगळ्या आघाड्यांवरती फिट बसणारा हा खेळाडू आहे, तो म्हणजे योगेश पेनकर. धावफलकावरती 47 धावा. सुंदर फलंदाजीनं आज इथं प्रेक्षकांसमोर उजव्याच्या बाहेर चेंडू असावा, वाईडची घोषणा पंचांकडून होते. तर योगेश पेनकरने मागणी केलेली आहे की असे कदाचित विकेटच्या बाहेर चेंडू पडलेला असावा. पंच देखील तितकेच निष्णात आहेत. वाईडच्या संदर्भामध्ये काही नियम दरवर्षी बदलतात, फलंदाज सफल होतात, त्याच्यामुळे आपण पाहिलं की अनेक नियम ICC ने आणलेले आहेत क्रिकेटमध्ये. हो इथे पाहिजे स्लॉकिंग स्वीप, षटकार. 6 धावा योगेश पेनकरचा हा दिमागदार फटका. योगेश पेनकर एका बाजूने खंबीरपणे उभा आहे. इंडिव्हिज्युअल स्कोर सांगा. 44 धावा आणि अर्धशतक. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत योगेश पेनकरच्या. षटकारानं अर्धशतक साजरं केलंय. वाह, टाळ्यांचा कडकडाट मला वाटतं अजून झाला पाहिजे या बहारदार इनिंग साठी. हे पहिलं अर्धशतक असेल आजच्या दिवसभरातलं. 13 चेंडू मध्ये 50 धावा. वाह, वन डे क्रिकेटचा विक्रम त्यानं पायदळीत उडवलाय. T20 क्रिकेटचा विक्रम त्याचा थोडक्यात हुकलाय योगेश पेनकर. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघताय या आक्रमक फलंदाज 13 चेंडू 50 धावा असं वाटतंय की खूप मोठं आक्रमण केलंय, परंतु ओव्हरऑल त्याची इनिंग जर बघितली ना तुम्ही तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सौंदर्य दिसेल, दुसरं काही दिसणार नाही. आक्रस्ताळेपणा नाही, अवास्तव आक्रमकपणा नाही. हो परत एकदा अप्पर कट आणि इथे पुन्हा एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर. 4 धावा. 54 धावा योगेश पेनकरच्या. तर धाव फलकावरती आहेत 64. क्षेत्रामध्ये एक सरळ त्याने जो फटका खेळला होता तो निश्चित लाजवाब होता आणि त्याचा वॅगन व्हील इथं खरं तर बघायला मिळणार नाही आपल्याला, परंतु तो जर स्क्रीनवरती दाखवला ना तर तो सुदर्शन चक्र दिसेल. चारही बाजूला त्याने पळवलं क्षेत्ररक्षकांना. हो परत एकदा पूल करतो इथे चेंडूला आणि 6 धावांची मोहर इथे चेंडूवरती. षटकार योगेश पेनकर. अजून काही चेंडू शिल्लक आहे. धावांची गंगा तो हा कोसळायला तयार नाही. मुंबईच्या पावसासारखा अवखळ आहे. कोकणात जसा पाऊस एकदा सुरू झाला की थांबत नाही, योगेश पेनकर तसाच बरसतो इथे, तो थांबायला काही तयार नाही. धाव फलकावरती असतील धावा 70 धावा. 70 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फक्त एक फलंदाज मग 2 फलंदाज बाद झालेले आहेत. मात्र योगेश पेनकर काय खतरनाक फलंदाजी त्याने केली. 60 धावा या स्पर्धेमध्ये. इंडिव्हिज्युअल सर्वोच्च स्कोर त्याने बनवलेला आहे. वैयक्तिक सर्वोच्च धावा या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये नोंदवणारा खेळाडू योगेश पेनकर. का या खेळाडूला मोठी मागणी असते, का या खेळाडूकडे नेतृत्व दिलं जातं. याबरोबरच सफल होत खेळलेला हा फटका खेळला तो फाईन लेगला. 1 धाव तिथे मिळते योगेश पेनकरला. आणि इथे पाहायचंय फलंदाज निश्चित प्रकारे बाद होईल, मात्र योगेश पेनकरला शेवटच्या चेंडूमध्ये स्ट्राईक राहील. धाव फलकावरती असतील त्या 71 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अफजल 11 महाड. सब कुछ योगेश पेनकर. ज्या पद्धतीने तो धावा बनवतोय ना, असं वाटतंय की हा ब्रेकफास्टला सुद्धा धावाच खात असेल, लंचला देखील धावाच खात असेल, डिनरला देखील धावाच खात असेल. बापरे, इतक्या धावा आणि धावांचा
अख्खच त्यानं मैदानामध्ये टाकलेलं आहे. धावाच धावा, 60 धावा, 61 धावांची खेळी नाबाद उभा करणारा योगेश पेनकर नॉन स्ट्राईक एंडला. तर विजयासाठी आतापर्यंत 71 धावा आहेत. आता हा शेवटचा चेंडू. वाह वाह, खांडून काढला चेंडू, मात्र कुठे फेकलाय पहा. गॅलरी मध्ये प्रेक्षकांच्या डोक्यावरती षटकार आणि एक इनिंगची सांगता होईल. तब्बल 77 धावा इथे उभ्या राहिल्यात. विजयासाठी 78 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये पार करायचंय. ते शायनी बॉईज वडवली संघ. युट्यूब चॅनलद्वारे आपण ही स्पर्धा प्रक्षेपित करतोय. थेट प्रसारण प्रेक्षकांना बघायला मिळतंय. 14 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर टेनिस क्रिकेटमध्ये एकमात्र चॅनलला मिळालेला आहे, तो म्हणजे tenniscricket.in. आणि आपण बघत असतो की या युट्यूब चॅनलने प्रेक्षकांसाठी मात्र कॉमेंट्स सेक्शन बंद केलेलं आहे. पण त्यांनी त्याबरोबरच एक सुविधा प्रेक्षकांसाठी आणलेली आहे. ती सुविधा अशी आहे की तुम्ही ठराविक पेमेंट जर tenniscricket.in ला केलं तर तुम्हाला जॉईन बटन मिळणार आहे. आणि जॉईन बटन ज्या प्रेक्षकांना मिळणार आहे तेच फक्त युट्यूब चॅनलवरती कॉमेंट करू शकतात. योगेश पेनकरचं एक कट्टर फॅन हर्ष पारेख हे जॉईन बटन मिळवलंय आणि योगेश पेनकर वरती भरपूर कौतुकांचा वर्षाव केलेला आहे. त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कोपऱ्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू होणार आहे. एका मोठ्या धावसंख्येला पाठलाग करायचा आहे. तो यजमान संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर शायनी बॉईज वडवली. तब्बल 78 धावा विजयासाठी त्यांना हव्या आहेत. आणि पाहायचंय या गावचे वीर कशा प्रकारे या धावा बनवणार आहेत आणि अफजल महाड सारख्या मातब्बर संघाला कशी लढत देणार आहे. निश्चित औत्सुक्य असणार आहे. मॅच आपण बघत राहू. या मॅच मध्ये पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, ऐका यासिन मर्चंट सरांना. थँक्यू. हॅलो, एक मिनिट. या ठिकाणी बडे साहेब आलेले आहेत. त्यांचं आम्ही कोपऱ्याच्या वतीनं स्वागत करतोय. दीपेश खेऊर यांना विनंती करेन की आपण बडे साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे. एक मिनिट. हात फिरव ना जरा. नको 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 काय. धन्यवाद नरेश सर. कॅमेरामॅन प्लीज. असं म्हटलं जातं नरेश सर की क्रिकेट हा एक धर्म आणि धर्म आहे म्हटलं की त्याचा देव असतोच. आणि आपल्या सर्वांचा लाडका सचिन रमेश तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. परंतु माझ्या नजरेमध्ये जर पाहिलं तर आणखी एक क्रिकेटचा देव आहे, तो म्हणजे कपिल देव. आणि इथे कॅमेरा वर्क करतोय तो अर्थात टेनिस क्रिकेटचा देव. आपण पाहतोय की उत्कृष्ट कॅमेरा वर्क आहे इथे. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. जयेश ऑन द मार्क. हॅलो, या ठिकाणी दीपेश खेऊर याला विनंती करेन की आपण बडे साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे हा जो तुम्हाला ग्राउंड दिसतोय, या ग्राउंडवर आम्हाला ग्रेडर मशीन उपलब्ध करून देणारे असे बडे साहेब
आणि जय म्हात्रे साहेब यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही ग्रेडर फिरून हा ग्राउंड अतिशय सुशोभित करतो आणि आम्हाला सहकार्य करणारे असे बडे साहेब यांचं कोपरावच्या वतीने आम्ही यथोचित मान सन्मान केलेला आहे. धन्यवाद. सर कंटिन्यू करा. ओके, धन्यवाद सर. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्जन फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे 78 रनों की जरूरत, निर्धारित 4 ओवर का यह मुकाबला. जयेश जी हां, खड़े खड़े उस गेम को खेला था जरूर, मगर जहां पे खेला था वहां पे फील्डर तैनात थे और बहुत ही बढ़िया कैच, वेल जज कैच मैं कहूंगा. और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ. काउ कॉर्नर की दिशा में रोहन शिंदे मौजूद थे. रोहन ने बहुत ही बढ़िया जज के साथ उस गेंद को जज किया और बहुत ही खूबसूरती के साथ उस कैच को अपने झोली में कर दिया. पहले विकेट का यहां पे पतन होता हुआ. मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि किसी भी हालत में हर गेंद के ऊपर यहां पे बड़ा स्ट्रोक लगाना है. इसी सोच के साथ यहां पे बल्लेबाजी हो रही है और इसी वजह से एक बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश में स्वरूप अपना कीमती विकेट खोते हुए नजर आए. स्वरूप आउट होने के बाद नए बल्लेबाज गुड्डू, जी हां, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था, उसे खोद कर खेला था कारपेट के सहारे. फिर से एक बार लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया था. एक ही रन मिलेगा. इस ओवर का ये पहला रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ. इस एक रन के साथ अकाउंट ओपन होता हुआ शाइनी बॉयज वडवली टीम का. जी हां, गेंद देखिए टप्पा खाने के बाद तकरीबन 1 से 1.5 फुट घूम चुकी थी, बाहर की तरफ निकल गई थी और इसी वजह से जयेश खैरकर की इस गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा. इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 2 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पर जयेश खैरकर, सही मायनों में उनके नाम में ही खैर है. जी हां, बैकफुट पर जाकर हवा में जरूर खेला है और हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. तालियों की गड़गड़ाहट जरूर यहां पे सुनाई दे रही है. अपने चहेते खिलाड़ियों का हौसला बुलंद करने की कोशिश उनके खेमे से हो रही है और यह बहुत जरूरी होता है, क्योंकि आपकी तालियां बल्लेबाजों का आत्मविश्वास बढ़ाने के लिए बहुत उपयुक्त होती है. इस छक्के की सहायता से गुड्डू ने अपना खाता खोला. फिर से एक बार जयेश, जी हां, इस मरतबा आउट स्विंगर गेंद. फिर से एक बार ऑन द राइज खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और पहले स्लीप में आसानी के साथ पकड़े गए और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ. संगीत की मेजबानी पेश कर रहे हैं. हालांकि एक भी लफ्ज नहीं समझ में आता, मगर संगीत की भाषा ऐसी है कि इंसान को थिरकने पर मजबूर कर देती है. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर. जयेश खैरकर, मैंने जैसे कहा कि जयेश के सरनेम में ही खैर है और उनके टीम के लिए खैर लाते हुए. जी हां, फिर से एक बार ऑन द राइज खेलने का प्रयास था. हालांकि पहले अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, मगर अचानक अपने स्ट्रोक को बदल दिया. मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा. मैच धीरे धीरे उनके हाथों से बहुत दूर जाता हुआ, कोसों दूर मैं कहूंगा तो दूर गलत नहीं होगा, क्योंकि जी हां, इस मतलब अच्छी गेंद थी. धीरे हाथों से उसे मात्र दिशा दी थी, ढकेल दिया था. बैकवर्ड पॉइंट में फील्डर तैनात थे. फिर से एक बार एक ही रन. हालांकि गेंदबाज भी जानते हैं, गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है कि एक एक रन से यहां पे काम नहीं बनेगा.
सिर्फ बड़े स्ट्रोक से वंचित रखना है, इसी कार्य को यहाँ पे करना है। इसी वजह से पूरी तरीके से आत्मविश्वास से लबालब भरे हुए, जी हाँ, स्लोवर वन गेंद करने का प्रयास मगर अपने लाइन एंड लेन से भटके। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, वाइड के रूप में फिर से एक बार 1 रन, 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मगर ये सिंगल और डबल से काम नहीं बनेगा, यहाँ पे बार बार लगातार चौके और चौकों की बारिश करनी होगी। जी हाँ, फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ पोजीशन में आए और जोरदार प्रहार किया, ताकत के साथ खेला हुआ ये स्ट्रोक डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवाई सफर करता हुआ 6 रनों के लिए। अंपायर गेंद मुहैया करवाइए। जी हां, 3 गेंदें हो चुकी है और इस छक्के के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार हाई जंप लेती हुई 17 रन बोर्ड पे लगते हुए। इसी तरह से बार बार लगातार अगर बड़े स्ट्रोक यहां पे आएंगे तो उम्मीद की किरण यहां पे जगेगी। शाम का वक्त है, हालांकि धूप अभी भी खिली हुई है, बहुत ही खूबसूरत यहां पे प्रकाश, सूरज की किरणें। जी हां, थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव महसूस कर रहे थे गेंदबाज अरसलान, आउटसाइड दी ऑफ स्टंप भटक गए और अंपायर जी ने फिर से एक बार अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। इस 1 रन के साथ रनों की संख्या 18 रन, 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। और इस मर्तबा गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही, थोड़े से अजीब व गरीब अंदाज के साथ उस गेंद को खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई ताल्लुक नहीं, कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद आती हुई, 4 गेंदें हो चुकी है इस ओवर की, 2 गेंदें अभी भी शेष बची हुई। अरसलान ने भी काफी प्रभावित किया है। जी हां, स्लोवर वन गेंद और फिर से एक बार देखिए कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ये इस गेंद को भेजना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का हालांकि निचला हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। फिर से एक बार बिंदी गेंद। जी हां, आसान सा कैच और उस कैच के नीचे योगेश पेंडकर और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। कोपरा ग्रुप या मंडळांना आपण पाहतोय अनेक सुशोभीकरण करण्यासाठी या मैदानावरती आपण पाहतोय झेंडे सुद्धा उभारलेले आहेत आणि हे झेंडे नक्कीच काहीतरी सांगत आहेत आणि त्याचप्रमाणे या मैदानाला एक सुंदरता बहाल करत आहेत। आपण पाहतोय हिरव्या कलरचा झेंडा, त्याचप्रमाणे सफेद कलरचा झेंडा आणि भगव्या कलरचा झेंडा, त्याचप्रमाणे लाल कलरचा झेंडा, असे अनेक प्रकारचे झेंडे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या रंगाचे आणि हे झेंडे सुद्धा काहीतरी सांगत आहेत। याचाच अर्थ तो जो लाल झेंडा दिसतोय, लाल कलरचा जो झेंडा आहे, रंगाचा जो झेंडा आहे, तो क्रांतीचा झेंडा म्हणून ओळखला जातो आणि अर्थातच पिवळ्या रंगाचा झेंडा खंडोबाचा रंग किंवा खंडोबाचा झेंडा म्हणून ओळखला जातो। त्याच्या बाजूला असलेला अर्थातच KKR कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कलर आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे हिरवा रंगाचा झेंडा सुद्धा इथे आहे, समृद्धीचा झेंडा किंवा समृद्धीचा रंग आणि सफेद कलरचा झेंडा अर्थातच एक शांतीचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। त्याचप्रमाणे प्रेक्षकांना बसण्यासाठी आपण पाहतोय डाव्या बाजूला काही मंडप उभारलेले आहेत, त्याचप्रमाणे काही टेंट सुद्धा इथे आपण पाहतोय उभारलेले आहेत।
हा सामना आपण पाहतोय जवळजवळ फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हातातून निसटलाय, कारण एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र इथे बाद होत आहेत आणि धावसंख्या जिंकण्यासाठी आपण पाहतोय बरीच जास्त असल्या कारणानं मात्र औपचारिकता मैदानावरती शिल्लक आहे की काय असं काहीसं वातावरण, असं काहीसं चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतंय. हमारे डीजे मास्टर तलहा देखिए क्या खूबसूरत संगीत और धुन बजाते हुए कोपरा ग्रुप ने अपना एक शानदार यहाँ पे गाना बनाया है, उसे प्रसारित भी किया है और उसी गाने को यहाँ पे बजाते हुए ओमकार महाड़ी की अगली गेंद, जी हाँ ओवर पिच गेंद थी, उसे खेल दिया था मगर बदनसीबी देखी है जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात और फिर से एक बार इसी ओवर में ये चौथा झटका. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में दो मात्र ऐसे खिलाड़ी हैं जो मुझे याद है जिन्होंने लगातार 4 गेंदों के ऊपर 4 बल्लेबाजों को चलता किया है. लसीत मलिंगा श्रीलंका के एक महान गेंदबाज और उसी के साथ अफगानिस्तान के गेंदबाज राशिद खान जिन्होंने 4 गेंदों पर 4 बल्लेबाजों को चलता किया है. और देखिए हमें यहां पे एक जानकारी मिलती हुई, सम्माननीय प्रथमेश भाटकर इन्होंने संगीतबद्ध किया ये गाना. अभी अभी हमने जो सुना कोपरा ग्रुप के ऊपर, बहुत ही खूबसूरत गाना, बहुत ही शानदार गाना और अपने आप को थिरकने पर मजबूर करने वाला ये गाना उन्होंने बनाया है. 5वीं गेंद पर 1 रन मात्र आता हुआ, रनों की संख्या 19 रन, 78 रनों की जरूरत जीतने के लिए. गेंदें मात्र बची है उनके पास 7 गेंदों में कितने रन बना पाएंगे. हालांकि यहां पे जितने भी रन बनाएंगे वो रन इस मैच के ऊपर कोई प्रभाव नहीं छोड़ेंगे, रिजल्ट में कोई बदलाव नहीं होगा. मात्र यहां पे औपचारिकता बची है और इसी के साथ ओवर की समाप्ति. ओमकार महाड़ी का कमाल का ओवर, जितनी तारीफ करे उतनी कम. काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए. 4 बल्लेबाजों को चलता किया है और इस ओवर में इस मैदान पर मात्र 1 रन खर्च किया है. 1 रन खर्च करना इस विकेट पर अपने आप एक बहुत बड़ी कामयाबी मैं कहूंगा. और अंतिम ओवर के लिए आए हैं लास्ट मैच के हीरो. आहा, ये देखिए विकेटों की झड़ी फिर से एक बार कायम रहती हुई, एक के बाद एक और एक बल्लेबाज मैदान से बाहर. और देखिए प्रणय जी पेडनेकर, इनके सबसे चहीते खिलाड़ी अब मैदान में जा रहे हैं. जी हां, उन्हें उस्मान पटेल के नाम से भी नवाजा जाता है. देखिए मैदान पर उस्मान पटेल की तरह बल्लेबाजी करनी होगी. उस्मान पटेल एक ब्रांड का नाम है.
जिन्होंने इस इलाके में इतना नाम ऊंचा किया है कि वो जैसे ही आते हैं तो उनको हाथ मिलाने के लिए तकरीबन 50-100 आदमी यूं ही चले आते हैं, फोटो खिंचवाने के लिए, सेल्फी लेने के लिए, ये भीड़। और इसी वजह से वेल लेफ्ट किया, बहुत ही अच्छा यहाँ पे देखिए बल्लेबाजी। क्योंकि पहले कहा जाता था कि गेंद को खेलना और गेंद को छोड़ना ये दोनों भी अलग अलग बात हो सकती है। आहा, बहुत ही अच्छा यहाँ पे डिफेंसिव तरीके से उस गेंद को खेलकर अपना परिचय देते हुए बल्लेबाज, इसीलिए सभी के चहीते हैं। जी हां, फिर से एक बार देखिए लेग कटर गेंद को डिफेंसिव तरीके से खेलने की कोशिश की, मगर अपने बल्ले को फिर से एक बार बाहर की तरफ, अंदर की तरफ खींचने में कामयाब रहे। वेल लेफ्ट किया था। जी हां, इस मर्तबा मन बना लिया था, पहले ही अपने दिमाग में शॉट सजा लिया था, मगर गेंद और बल्ले का सही मायनों में ताल्लुक नहीं था। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। एक रन जरूर यहाँ पे मुकम्मल होता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या 20 रन। कुछ गेंदे आना बाकी है, अंतिम एक गेंद, स्लोवर वन गेंद, और इसी के साथ ये मैच जीता है अफजल 11 महाड़ ने। देखिए अफजल, ये इस नाम का मतलब ही श्रेष्ठ